च्या माध्यमातून फलंदाजी मार्कवर फलंदाज मार्गस्थ असेल बादल. चला पंचांना विनंती करतोय, सामना स्टार्ट करायचा आहे. पहिला चेंडू बादल साठी होता. अगदी जर पाहायला या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. हा चेंडू यष्टीरक्षकाला चकावून दोन्ही बॅटची इनरेज लागली. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर माघारी परतेल बादल, मात्र या ठिकाणी नशिबाचा चौकार कसाही येऊ मात्र चौकार दादर संघासाठी आलेला आहे. संघाचा अकाउंट चौकाराने ओपन झालेला आहे. 4 धावसंख्या धावपटलावर जोडली गेलेली आहे. हा मैदान एवढा चांगला आहे की फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी देखील, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होताना पाहतोय आपण. पहिला चेंडू राम याने अचूक टप्प्याचा चेंडू फेकला होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची चुकी. या ठिकाणी बादल नावाचा वादल येतोय 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 षटकार डीजे. वादळ येईल मैदानात आणि तोच घोंगावतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 10 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. या ठिकाणी आपलातून फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षण फंबल, त्या ठिकाणी जाईल चेंडू सीमारेषा पार, चौकार डी. कडून झालं तर गोलंदाजाचा मनोबल खच्चीकरण होईल या ठिकाणी, कारण गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आतापर्यंत मी पाहिलंय. मात्र या ठिकाणी चुकीचा चेंडू, शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू त्याला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार डीजे. डीजे मास्टरला देखील सांगतो की थांबा, की या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी अमैरा दादर संघाकडून आपलातून दर्जाची फलंदाजी करताना पाहतोय बादल म्हात्रे ऑन फायर. या ठिकाणी पुन्हा एकदा एक तडाखा पुन्हा एकदा दिला जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार डीजे. 5 चेंडूंचा आणि धाव संख्या धावपटलावर जोडली गेली 26. बादल नावाचा वादळ पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव सहजगत्या घेतली जाईल. षटक समाप्तीचा या ठिकाणी इशारा येईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक समाप्त होईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 27 अशी धावसंख्या धावपटलावर जोडली जाईल. मी काय म्हटलं होतं, बादल नावाचा वादळ मैदानात घोंगावेल आणि तो घोंगावलाय. थांबवावा लागेल हा वादळ, नाहीतर धावसंख्या आउट ऑफ पार होईल. उच्चांक गाठलेली जी आजच्या दिवसामधली धावसंख्या आहे 76, ती देखील पार होईल.
कारण हा फलंदाज अगदी दादर गावाचा नाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारा, कानाकोपऱ्यात पोहोचवणारा हा खेळाडू बादल, व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू बादल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश म्हस्के. या आदेश गोलंदाजाला कोणता आदेश कर्णधारांनी दिला असेल, कारण अगदी राम गाड सेफ्टी महत्वाची आहे. हा जर आपण बाईकवरून प्रवास करत असाल तर हेल्मेट महत्वाचं आहे. फोर व्हीलर मध्ये प्रवास करत असो तर आपल्याला सीट बेल्ट महत्वाचा आहे. आणि क्रिकेट खेळत असाल तर गार्ड महत्वाची आहे. तर सेफ्टी पहिली, नंतर क्रिकेट, मी प्रत्येकाला सांगेन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश म्हस्के. कोणत्या पद्धतीचा चेंडू फेकलाय हा आणि कोणाला फेकलाय? बादल. डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. डीजे आणि तिसऱ्या केलंय. अगदी हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. एक्झॅक्ट हा चेंडू वेस्ट हाईटच्या वर होता की खाली होता, मात्र आपण चर्चा करायची नाही. तिसरे पंच त्याच्यावर चर्चा करतील. आपण फक्त बघण्याचा आनंद घ्यायचा आहे, कारण आपल्यापेक्षा माहिती त्यांना जास्त आहे. ते एक्झॅक्ट माहिती आपल्याला देतील की हा चेंडू फेर आहे की नो आहे. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी षटकार आणि चौकारांची बोली. कोण बोलतोय? बादल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. हा देखील चेंडू सीमारेषा पार होणं गरजेचं होतं, कारण अगदी बोनस फेकला होता बादल या फलंदाजासाठी. मात्र कधी कधी चांगल्या चेंडूंवर षटकार बसतो आणि खराब चेंडू निर्धाव जातात. त्याचीच या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. हा पहिला चेंडू डॉट झालेला आहे. बादल मात्रे. या ठिकाणी चेंडू हवेत, उंच माझा झोका. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने दिलाय गोलंदाजाला धोका, कारण असं वाटलं होतं फील्ड पोझिशनच तशी होती की झेल पकडेल की न पकडेल. कॉन्फिडन्स लेवल नव्हता त्या क्षेत्ररक्षकाचा. या ठिकाणी चेंडूला भिडकावला. चेंडू येईल सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ऍक्शन रिप्लाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. डीजे. खेळी झाली आणि 11 चेंडू मध्ये वैयक्तिक 47 धावसंख्येची खेळी करतोय बादल. एक चेंडू निर्धाव
गेलेला आहे बादल यांच्या बॅट्स मधून. या ठिकाणी असं वाटलं होतं की 12 चेंडूत 50 कंप्लीट होईल, मात्र थांबावं लागेल बादल नावाच्या या वादळाला. खर तर जेवताना सुद्धा मी घास मारत मारत पटके आलोय, कारण ही खमंग मेजवानी इकडे आहे आणि मी तिकडे व्हेज खातोय. काय जबरदस्त फलंदाज बादलनं मैदानावर आग लावली आहे. मी म्हणेन हे वादळ मैदानावर घोंगावतंय. जाणताराचा दादर संघ पेण तालुक्यातून या ठिकाणी का आलाय त्याचं उत्तर दिले गेले. भवरा संघाला भवऱ्यासारखं फिरवलंय. जबरदस्त फलंदाजी आहे, आग लावतोय, ब्रँडेड फटके खेळतोय आणि काय फलंदाजी करतोय. या हंगामातली मला या स्पर्धेतली दुसरी अर्धशतकी खेळी होईल का? यज्ञेश ठाकरेंना तो कारनामा केला होता, आता बादल मात्र तो करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार. निश्चितच सर, या ठिकाणी मी असं म्हणेन की धरती ने पूछा आसमान से, आसमान ने पूछा चांद से, चांद ने पूछा तारों से और तारों ने पूछा बादल से और बादल पूछ रहा है इन गेंदबाजों से कौन सा गेंद डालोगे. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 48 वैयक्तिक धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 27 धावसंख्या. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कर्णधाराचा निर्णय अंगलट आलाय की काय हा यक्ष प्रश्न आता निर्माण झालाय. प्रत्येक गोलंदाजामध्ये दडपण असेल आता, कारण थांबायला मागत नाहीये बादल. एकही चेंडू सन्मानजनक खेळत नाहीये, प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवण्याचं ठरवलंय बादल. यावर्षी पावसानं जो धुमाकूळ घातला नाही कुठल्याही ऋतूमध्ये बरसताना दिसतोय. आज देखील या मैदानावर आग लागतोय. वादळ नावाचा वादळ, हवांचा पाऊस पडतोय. या ठिकाणी जो ब्रह्मास्त्र फेकायचा होता तो ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. गोलंदाज अश्विन 13 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडू डॉट आहेत बादल यांच्या बॅट्स मधून. नाहीतर ही बॅट आहे ना, ते आग लावणारी बॅट आहे बादल यांच्या हातामध्ये. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय, चेंडू जाईल षटकार आणि या ठिकाणी 50 कंप्लीट होईल. बॅट उंचावली जाईल, मानवंदना स्वीकारली जाईल. या ठिकाणी लेकिन बात अगर मेरी टीम के ऊपर आए ना तो तुम्हारे किसी भी गेंदबाज को नहीं बख्शूंगा. ही फलंदाजी असंच काहीतरी सांगून चालली. सुपर फलंदाजी बादल करतात, जोरदार डाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून खेळी आहे. 1 मॅन आर्मी म्हणावी लागेल ही दादर संघाची. या ठिकाणी पुन्हा एकदा काय अफलातून दर्जाची फलंदाजी. दिवस कोणाचा आहे तर बादलचा आहे. त्याला चेंडू टाकायचे की का असा प्रश्न पडलाय. बादल मात्र फक्त सगळं खेळतोय आणि 15 चेंडू मध्ये धावा केल्यात, 60 धावा. अफलातून आहे. ताकद ना ताकद आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संघ. आणखी एक इट्स अ बिग हिट. लांब दूरवर बाहुबली षटकार. व्हाट अ इनिंग, व्हाट अ इनिंग. सुपर शॉट आहे. नहीं हम कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे, क्योंकि बादल मात्र हैं हम. क्या बात है, अफलातून फलंदाजी आहे. 9 षटकार 2 चौकार. फलंदाजीनं खरं तर कहर केलाय. क्या बात है, धुरंधर आहे जाणता राजा संघाचा धुरंधर. आणखी एक तडाखा मात्र झेल पकडावा लागेल आणि वज्रमुठीतून निसटलाय. प्रचंड मोठा दबाव आहे. अगदी नशीब नाही इकडे बसलाय, परंतु नशीब घेऊन आलाय बादल मात्र. क्या बात है. निकेत सर 2 जीवदानं आणि फडशा पडला होता. 4 धावांवर थिसारा पर्यंत झेल सोडला होता. आठवतंय का? 264 धावसंख्या. रोहित शर्मा या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर इनरेज लागली होती. झोप येणार नाही हो.
कारण हे युट्यूबच्या माध्यमातून आपण सामने बघतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या अगदी खमंग मेजवानी. आणखी एक तडाखा घुटण्यात एक तमाशा देख. इट्स अ बिग हिट. फेकून दिलाय षटकार. आपण या ठिकाणी ओव्हरचा जर विश्लेषण केलं ना, पहिला ओव्हर राम याने फेकला आणि 27 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर जाऊ द्या हो. निकेत सर, आपलं भाग्य म्हटलं पाहिजे. आयोजकांना धन्यवाद आधी मानूया आपण की आपल्याला त्यांनी आज इथं संधी दिली, हा खेळ बघण्याची संधी दिली. याची देही याची डोला आपण युट्यूबवर बघू शकलो असतो, परंतु हा खेळ समोरून आणि आपला आवाज तिथं जातो. सोपा नाही बाई आज. निश्चितच नशीब नशीब आपले आहे, तर नशीब तिथं बसला असला तर नशीब पण आपले आहे Yes, तिथे. yes. अंडर 19चा तो खेळाडू असताना एक बक्षीस मिळवलं होतं चंद्रकांत स्पोर्ट आयोजित स्पर्धा, आणि तिथं सांगितलं होतं हा नशीब नाईक भविष्यातला स्टार असेल. 12वा खेळाडू माझ्यासोबत जोडला होता आशीर्वाद, बरोबर ना? अरे 10वीला होता म्हणून सारखा मी बोलायचो बाबा अभ्यास कर. त्याच्या वडिलांचे फोन येत होते, पण तो आज ISPL ला खेळलाय. निश्चितच, निश्चितच. ही उंच भरारी आहे आणि दादांना दाखवून दिलाय या गावकीने एकत्र येऊन काय खेळ साकार केलाय. सगळे युवकांना घेऊन मैदानामध्ये थांबलाय. ISPL मध्ये खेळणारा अंडर 19चा खेळाडू आशीर्वाद ठाकूर देखील इथे या टीम मध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाय दंडित केला जातोय, माघारी परतावा लागेल अतुल ठाकूर या फलंदाजाला. बॅक टू पेव्हिलियन. आता मार्गस्थ होईल रितेश वारी. एक वादळ शमला की दुसरा वादळ मैदानात जाणार. रितेश वारी नावाचा वादळ आता मैदानाकडे मार्गस्थ होईल. 19 नंबरची जर्सी अर्थात लल्ला. पेट नेम जबरदस्त आहेत, काय कोणाला आवडेल नाव सांगता येत नाही आजकाल. लल्ला मैदानाकडे रवाना झालाय. बायकर मॅन देखील आहे, स्वप्नातली बाईक देखील त्यांनी मिळवली आहे. निश्चितच निश्चितच. 19 नंबरची जर्सी इनॅट नंबर 3 मैदानाकडे दाखल झाली. अतुल, अरे दादा जाऊ दे ना, तिकडे काय मोठा वादळ निर्माण केलंय, काय हरकत नाही. एक विकेट गेली तर काय झालं. आपण जाऊया लल्लाकडे. 19 नंबरची जर्सी मैदानाकडे रवाना झाली. धावांचा डोंगर बघायला मिळेल. अर्थात ज्यांचे पुरस्कर्ते आहेत करण खुश आहेत, करण मात्र खुश आहेत. त्यांनी जाणता दादा दादरला स्पॉन्सरशिप केली आहे, ते खुश आहेत. अमायरा 11 संघ. हा झेल सुटलाय, आणखी एक झेल सुटलाय. अरे स्पर्धा लागली दादा तुमची का? झेल सुटायचा सुटू दे. काय झालंय बघा सर, स्ट्राईक चेंज झाली. आता कर्दन काल सुरू. मी म्हटलं होतं स्ट्राईक चेंज आणि षटकार, चौकार आणि षटकार ही पॉलिसी आहे या मैदानावरची, आणि या मैदानावर काही घडू शकतं. पहिल्या मॅच पासून झेल ज्यानं सोडलाय ना, यज्ञेशचा झेल सोडला, सेवा संघाला पराभवाचा धक्का. या ठिकाणी मी म्हंटलय सर, स्ट्राईक चेंज झाली. आता वादळ सुरू होणार. मी म्हणतो 33 नंबरची जर्सी आहे ना, काय नाव आहे दादा ते, फक्त हाताला घडी दाबून, त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे षटकार येणारच, आणि ते उभेच आहे, काही करत नाही. त्याला माहिती आहे फक्त मला नेत्रदीपक फटकेबाजी बघायची आहे. तो खेळाडू देखील अगदी प्रेक्षकांप्रमाणे बघत राहिलाय. निश्चितच सर. इकडं 1001 नंबरची साई नावाची जर्सी, फक्त हातावर हात बांधून तोंडावर बोट, काहीच करायला गरज नाहीये. शॉट ऑन फुल सक्सेसफुल. 85 इकडं आम्ही देखील काउंटडाऊन चालू ठेवलंय. 84 धावा एकट्याच्या आहे. 90 पार, 90 धावा. अरे करायचं तर काय करायचं, कुठला चेंडू टाकू हा प्रश्न पडलाय. सगळ्यांनी हाताच्या घड्या बांधल्यात, अगदी तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आली. काय करावं, 100 धावा काढण्याकरता सरसावलाय का, पहिली 100 होईल का. बादल मात्र सज्ज झालाय. निश्चितच सर, या ठिकाणी जर आपण विचार केला अद्यापर्यंत एक षटक शिल्लक आहे, म्हणजे 100 पार होऊ शकते. डबल हॅट्रिक झाली आहे षटकाराची. अरे 100 धावा पूर्ण करण्यासाठी बादल मात्र आणखी इट्स अ बिग हिट. शेताच्या पल्ल्यात बांधाच्या वरतून बाहुबली षटकार. नाम तो सुना होगा, नाम है बादल मात्रे. बचा बचा तू बचा.
चलने वाले बेची राख है सांगून चाललाय. बादल मात्र इतक्या दिवस शांत का होता, कारण फार काळ शांत बसायला मी काय संत नाहीये हो. हवारू उधळलाय 96 टाळ्या झाल्या पाहिजेत मैदानावर. क्या बात है. बादल मात्र गरजलाय. सुपर फलंदाजी आहे. 22 चेंडू आणि 96 धावसंख्येची ही बहारदार खेळी आपण अद्यापपर्यंत मैदानात पाहतोय. नॉट आउट आहे, 100 होणार. 15 नंबरची जर्सी मैदानावर आग लावतीये, परंतु 4 धावा. अय दादा, वहिनी बघतात सामना, ती तुझी चिमुकली देखील बघते. 100 धावा झाल्या पाहिजे म्हणून भैरी देवाला साकडं घातलं गेलंय. आई भवानीला साकडं घातलं गेलंय. दादर गाव अख्खा जागा आहे. घर बसल्या लाईव्ह सामने जबरदस्त बघायला मिळतात. भवरा संघाच्या गोलंदाजांचा करतल कान. बादल मात्र नॉस्टाईक केलाय. आता फक्त करायचं एकच आहे. कोण आहे तो? रितेशवारी. काय करायचंय त्याला सांगायची गरज नाही. गोलंदाज आलाय भवरा संघाचा करण गावण. करणला मात्र काय करायचं हे सांगायची गरज नाहीये. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट. काही नको, चौकार नाही होणार. तेही चांगलं खेळ करतात. रडीचा डाव खेळत नाही. भवरा संघाला देखील माहिती आहे, जरी आमच्या विरोधात शतक झालं तरी चांगल्या खेळाचं नक्कीच अप्रिशिएट केलं जाईल. त्यांना देखील कौतुक केलं जाईल. 96 ही जर्सी खेळताना दिसतीये. बादल मात्रे ब्रँडेड फटके लगावले जात आहेत आणि साखर घातला जाईल का? भैरी देवाला साखर घातला जाईल. अभिषेक करेल का बादल मात्रे? ऑफ स्टंपच्या बाहेर. गोलंदाज देखील तेवढा चाणक्य आहे. तो त्याला षटकार मारू देणार नाहीये किंवा त्याची 100 उद्ध्वस्त करण्याकरता मी देखील सज्ज आहे. टोटल स्कोर 99 आणि तो स्वतः 96 वर खेळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणीही जिंकू द्या. पूर्वार्धामध्ये आग लावणारी फलंदाजी. आगीचा अग्रम उचलवलाय. नाही धावणार. डगआउट मधून इशारे. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 4 आणि करायचे आहेत फक्त 4. 4 चेंडू 4 धावा. 100 पूर्ण होईल का? 12वे खेळाडू देखील स्तब्ध आहेत. हा खेळ याची देही याची डोला पाहण्याचं भाग्य मिळत आहे. सुट्टी टाकली, बरं झालं. भागेश ठाकूर मला बोलवलं. तुमचंही आणि आयोजकन करत्यांचं खूप आभारी आहे. निकेत, खूप बरं वाटतंय. अफलातून सामना आहे. निश्चितच असं सामना लाईव्ह इथे पाहणं भाग्याचा लागतो. या ठिकाणी हेलिकॉप्टर नाही उडून देणार. खरं नाही. तो देखील सांगतोय 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू. उत्तरार्ध नाहीये. लेट येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय, सामना पूर्वार्ध चालू आहे. टिक 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 वाजू लागलीये. धडकन वाजू लागलीये. आयफोन सगळे चालू झालेत. हा सामना हृदयाच्या कोंड्यात जपून ठेवावा असाच आहे. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. बादल की करण. या ठिकाणी षटकार पहिली 100. ओहो, व्हाट अ बिग हिट, व्हाट अ नॉक. अगदी चुंबन घ्यावं. आयुष्यातलं स्वप्न पूर्ण झालंय. आपल्या सौभाग्यवतीला दिलेलं आणि आपल्या चिमुकलेलं वचन या बापांना पूर्ण केलंय. बादल मात्र अगदी ब्रँड ऑफ दादर टेनिस क्रिकेट. अफलातून खेळी आहे. सुपर. आय एम स्पीचलेस. शब्द अपुरे पडतात. क्या बात है. 102 धावांची 25 चेंडू आणि 102 धावांची बहारदार खेळी या ठिकाणी बादल म्हात्रे च्या बॅट्स मधून आपल्याला पाहायला मिळाली. मानवंदना देखील या ठिकाणी दिली गेली. या ठिकाणी क्लीन बॉल. हरकत नाही. आम्ही उठून तुम्हाला सेलिब्रेट करू. हा जल्लोष जबरदस्त आहे. हे इनिंग 26 चेंडू 102 धावा, 15 षटकार, 2 चौकार आणि 12व्या खेळाडूने अगदी समस्त भवरा टीमनं देखील त्यांचं कौतुक केलंय. जबरदस्त खेळी. लाजवाब अनबिलिव्हेबल. हे इनिंग आहे. आयुष्यात मध्ये आपल्या सौभाग्यवतीला दिलेलं वचन पूर्ण केलंय. आपल्या चिमुकले करता हे शतक डेलिकेट देखील करतोय तो. ही ब्रँड आहे. क्या बात है. क्षणचित्र टिपले जातात. पूर्वी देखील खेळाडू होते, मात्र त्यांचे क्षणचित्र फक्त आठवणीत ठेवले गेलेत. हे आयुष्यभर लाईव्ह आपल्याला जेव्हा जेव्हा पाहता येतील तेव्हा तेव्हा आपण पाहू शकतो. या ठिकाणी धावसंख्येचा उच्चांक गाठला गेला.
अगदी बादल मात्रे काय आक्रमक फलंदाजी. या ठिकाणी हा देखील विकेट प्राप्त करेल आणि धावपटलावर धावसंख्या जोडली जाईल 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 105 धावसंख्या, 30 चेंडू आणि 105 धावसंख्या. त्यामधील 25 चेंडू बादल खेळलाय, 15 षटकार, 2 चौकार, 102 धावा. अनबिलिव्हेबल, म्हणजे विश्वास ठेवण्या लायक नाहीये हे. 5 चेंडू तरी त्यातून डॉट, म्हणजे 20 चेंडू ना खरं तर 2 सिंगल आहेत. काय जबरदस्त आम्हाला माहिती पुरवली जाते चालत्या बोलत्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून. सुपर, हरकत नाही आहे. उत्तरार्धाकडे जाऊ धावा करायच्या आहेत. तुम्ही जेवून घ्या जा पटकन. पंचांना देखील भोजनाकरता सोडायचं आहे. आयोजकांना करते आपण उत्तरार्धामध्ये लगेचच मैदानाकडे रवाना व्हा, जेणेकरून लवकरात लवकर सामना चालू होईल. विजयाकरता करायच्या आहेत 106 धावा. करण दादा खुश आहेत का? कुठं आहेत का? इथं लाईव्ह सामना बघतायत. जेवायला गेलं ते प्रचंड खुश, पैसा वसूल. तीस चेंडू आणि विजयाकरता करायच्या आहेत 106 धावा. लालचंद दादा खुश का? हा, मनपसंत, अगदी मनमुराद मेजवानी. रुपेश, तुलाही आनंद वाटला असेल. कुठला चेंडू कुठल्या हृदयाच्या कोणात ठेवू हा प्रश्न पडला होता. ला जवाब, म्हणजे असं कुठलाही फटका मिस फटका नव्हता, अगदी तंत्रशुद्ध फटके होते. याच्या पुढची लढत पाहू शकाल. हंसी 11 खोपटे विपक्ष जासई. दोन्ही संघ नायक मला वाटतं हंसी 11 खोपटे संघ इथं दाखल झालाय. मी जासई संघाला विनंती करेन की आपण आपली उपस्थिती या पॅव्हलियन कक्षामध्ये दाखवायची आहे. संदेश ठाकूर, कुणाल घरत, प्रथमेश म्हात्रे, भागेश म्हात्रे, ठाकूर या सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहे. या युवा खेळाडूंनी आणि आयोजकांनी जे शिवधनुष्य घेतलंय ना हातामध्ये, ते यशस्वीरित्या पार झाले. आजचा दिवस खरं तर फायनल पेक्षा काही कमी नाही आहे. सुपर दर्जाचे सामने, 51 सरस, अगदी स्पर्धा लागली आहे प्रत्येकाची स्वतःला सिद्ध करण्याची. पेन तालुक्यातून आलेल्या जांताराजा दादर संघाच्या बादलनंतर या मैदानावर धावांचा पाऊस पडला. खरं तर हॅमरिंग केलं या मैदानावर. हातोडा स्टाईल, मी म्हणेन मॅथ्यू एडन ज्याप्रमाणे फटके खेळतोय ना त्या पद्धतीची फटकेबाजी बघायला मिळाली. सहज सोपं नव्हतं, कोणत्याही गोलंदाजाला सोडलं नाही. करणनं जरा प्रतिकार केल्याचा प्रयत्न केला, 8 धावा दिला. 1 षटकार जरी आला असला तरी 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. आणि खरंच त्याच्यामध्ये बादल मात्र लगेचच दादांनो सलामीची जोडगोळी लवकरात लवकर गेलेली देखील आहे. चेंडू पूर्वा, आता या स्पर्धेत काही हो, परंतु पूर्ण 10 जण जे आहेत ना तो स्क्वॉड सांगत असेल मला, हे आम्हाला हे शतक जे आहे बादल मात्रेनं ते डेलिकेट नुसतं करायचं नाही आहे, तर त्याच्यासाठी स्पर्धा खेळायची आहे. आज मात्र सुपर 4 मध्ये दाखल झाल्याशिवाय हे मैदान सोडायचं नाही आहे. हा जणू विडा उचललाय. येस, जासई टीम आणि हंसी 11 खोपटे दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेक करण्याकरता आपण यावं. नशीब नाईक असून देखील इथं आशीर्वाद आलाय. आशीर्वाद ओळखलं का मला? येस, ओळखलं. वडिलांची आता भीती नाही ना? आता कितवीला आहेस मला माहिती नाही, 12वी पूर्ण झाली असेल. ISPL चं रिटर्न तिकीट घेऊन आलाय. आणि मैदानावर बघा, तुम्ही चांगला खेळ केलात ना तर तुम्हाला बघणारे खूप आहेत. आणि ही खेळी तुम्हाला रायगडमध्ये नव्हे 7 समुद्रापलीकडे देखील घेऊन जाईल. त्यामुळं आता खेळायला सुखीचे दिवस आले, बरोबर ना दादा? आणि तुम्ही जे चांगलं कराल ना तर त्याची पोचपावती नक्कीच घेतली जाते. येस, आशीर्वाद. ओ हो हो, स्टँड रिदम आणि बॅलन्स. यस, पहिलं प्लंप LBW. मैदानाच्या बाहेर फलंदाजाला जावं लागेल. गोल्डन डकच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर साईराज. पहिला धक्का दिला जाईल फौरा संघाला.
डीजे मास्टर देखील बोलणा करता गेले, त्यामुळे आपणच आता सगळ्या सूत्र आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत. शिरो या धावसंख्येवर साईराज मैदानाच्या बाहेर. अश्विन 4 नंबरची जर्सी मैदानाकडे रवाना झाली आहे, परंतु 106 धावांचा भला मोठा डोंगर आहे आणि या डोंगर फोडायचा असेल तर आता आक्रमण करावे लागेल. या धावा होणार की नाही हे आम्हाला माहिती नाहीये, पण अशक्यप्राय आहात. नामीन क्रिकेट ह्या डिक्शनरीमध्ये काहीच नाही आहे सध्या तरी, कारण 107 धावा याची देही याची डोला. मी साई गावाविरुद्ध खोपटा संघानं पराभवाचं पाणी चाखलं होतं. साई संघाला 107 धावा कुठून काढल्या होत्या त्या म्हणजे तेव्हा युट्यूब नव्हतं, परंतु धोंडूकाका मैदानावर त्या धावा चेस केल्या होत्या खोपटा संघानं. त्यामुळे या मैदानावर देखील तशा प्रकारची पुनरावृत्ती होणार की नाही मला माहिती नाही, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न पुरे करून चालणार नाहीये. तुम्हाला विजय आणि पराजयामधलं अंतर कमी करायचं असेल तर चांगला खेळ करायचा लागेल, कारण तीच खिलपट्टी आहे, तुम्हालाही चांगला खेळ करता येईल. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न परंतु नाही आहे. ऑफस्टंपच्या बाहेर. आशीर्वादचा हा चेंडू वाईट स्वरूपात असेल. अतिरिक्त धाव मिळतीये. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये आचारसंहिता पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्याकरता आलाय. नशीब नाही की दादर एक्सप्रेस असतानाही विश्वास ISBL चं तिकीट घेऊन गेलेला रिटर्न तिकीट आहे आणि घेऊन आलाय तो म्हणजे आशीर्वाद आहे. अश्विनला देखील थांबवलाय. कचून ब्रेक लावलेत अश्विनला. स्थान, रिदम आणि बॅलन्स या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून 3 गोष्टी महत्वाच्या असतात आणि या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. फलंदाजाचं बदललित्य बघून आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी जो करेल तो गोलंदाज जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वी होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. फ्रंटफूट आणायला फ्रंटफूटला आला होता, मात्र ऑफस्टंपच्या बाहेर दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा फेकलाय. आणखी एक धावपटल्यावर बघायला मिळेल. धावपटल्यावर बघायला मिळतील 3 धावा, 2 धावा माफ करा, आणि त्या देखील अवांतर स्वरूपात आल्यात. अजूनही बॅटच्या रडारवर चेंडू येऊ देत नाही, आशीर्वादची खासियत आहे, परंतु चांगल्या लाईन लेंथवर परतावं लागेल. रितेश वारी तेच सांगतोय. फटका फसलाय, परंतु झेल पकडलाय. इथून काही दिसत नाही आम्हाला अजिबात. टॉस बॉक्स मुलं या झेल पकडलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल, अर्थात अश्विन मैदानाच्या बाहेर. जासई संघ खरं तर वाईल्ड एंट्री का मिळतीये जासई संघाला. अजूनही तुमचं विमान लँडिंग झालं नसेल तर या लवकर, कारण 2:55 झाली आहेत आणि वेळ झाली, कारण हंसी 11 खोपटा संघ इथं दाखल झालाय. समीर शेलार येताना दिसत आहेत. फलंदाजी खूप मोठी आहे भवरा संघाकडे देखील, परंतु या धावांचा ओझ घेऊन थोडस खांदे उद्ध्वस्त झालेत. बादल मात्रेची खेळी अगदी त्यांना पराभव पत्करायला भाग पाडते की काय ही यक्षभीती त्यांना निर्माण झाली आहे, परंतु लढावं लागेल त्यांना. फलंदाजीमध्ये देखील लढावं लागेल. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उशाल म्हणून दंडित केले क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. इट्स अ वाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा आशीर्वाद लेदर क्रिकेट खेळतो का असं वाटू लागलं दादा, कारण हा अतिरिक्त वेग जो आहे ना तो अतिरिक्त वेग असंच काहीतरी सांगून चाललाय. खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय आशीर्वाद. फटका फसलाय. झेल कडे आहे क्षेत्ररक्षक. आकर्षक झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ देखील संपुष्टात आलाय. यस, मयूर ठाकूरनं झेल पकडलाय. आपल्या गोलंदाजांना संरक्षित करण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. भला मोठा धावांचा डोंगर असला तरी बेसावत संघ नाहीये. दादर संघ तेच करताना दिसतोय. पेन तालुक्यातून आम्ही इथं का आलोय, करंदाजांना जो विश्वास ठेवलाय तो विश्वासाला तडा द्यायचा नाहीये आणि म्हणून धमाकेदार सुरुवात करताना दिसतोय दादर संघ. फलंदाजीमध्ये देखील धमाका बघायला होता. 1 मॅन आर्मी
एकटा लढला होता, कोणाला चान्स दिला नव्हता. 25 चेंडू मध्ये 102 धावा, त्याच्यामध्ये 5 चेंडू डॉट, 2 सिंगल, 15 षटकार, 4 चौकार, अशा पद्धतीची ती विस्फोटक खेळी होती. आणि कधीही तुम्ही बघू शकता घर बसल्या, अगदी सगळ्यांना आवडेल असे नेत्रदीपक फटके. भन्नाड वेग, पायांना अगदी झिंझिने आणणारा चेंडू फेकला. 1 धावाचा रूपांतर, दुसऱ्या धावेत बादल मात्र फसवलाय 15 नंबरची जर्सी, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. डॉक्टर दिसतात तिथं, अभिजित, यस तुमचंही स्वागत असेल. अभिजित ना, यस अभिजित बहुत दूर आहे. भवरा संघाला तेच सांगताना दिसतंय. अभिजित डॉक्टर तिथं दिसत आहेत, पॉइंटच्या दिशेने असणारे. एवढ्या मोठ्या गावातून आम्ही निवडक खेळाडू घेऊन मैदानाकडे आलोय. जासई संघ इथं दाखल झालाय. हंसी 11 खोपटे या कर्णधार. ओ हो, सुपर्ब सुपर्ब. आणि पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धापटल्यावर बघायला मिळतील. 5च धावा आणि 3 विकेट मिळवल्यात. अफलातून दर्जाची कंजूस आणि सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी बघायला मिळतीये. 106 धावांचा डोंगर. मला एक लक्षात येत नाहीये, अजूनही नशीब नाईकडे चेंडू येत नाहीये. कर्णधार काय विचार करतोय? हा, खोपटा संघ या. यस, वेद मात्र एडिटर येताना दिसत आहेत आमच्या समवेत. खूप मोठं नाव आहे अलीकडच्या कालामध्ये, त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्रोन ची खासियत आहे त्यांची, ड्रोन उडवण्यामध्ये. भल्या मोठ्या स्पर्धा देखील त्यांच्यामधून लाईव्ह कव्हरेज केल्या जातात. ते देखील आमच्या खोपटेगावचे परम मित्र वेद म्हात्रे आमच्यासोबत जॉईन झालेत. त्यांचंही मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात खोपटा संघाचा कर्णधार येईल. वा, सुपर भन्नाड वेग आहे. आणि 18 नंबरची जर्सी अर्थात गोलंदाज आहे साहिल. नशीब नाईक 9 नंबरची जर्सी अजूनही थोडी वेट करते. त्यांना स्माइलिंग का करते मला कळत नाहीये, परंतु कर्णधाराने विश्वास अजूनही ठेवलेला नाहीये. झेल उडलाय, परंतु झेल सीमारेषे पलीकडे जाईल. आणि हा 1 बाउस सीमारेषे पलीकडे. जासे संघाचा कर्णधार पकडण्याचा प्रयत्न करत होता, त्यालाही चकवून चेंडू सीमा पार झालाय. 4 धावा. यस, या 4 धावांनी संघ पुढे सरकलाय. भवरा संघ खेळतोय 9च्या घरात. 3 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा धावपटलावर बघायला मिळतात. एका बाजूला कौशिक आहे, दुसऱ्या बाजूला जासई संघाचा कर्णधार बघायला मिळतोय खोपटा विपक्ष जासई. नाणेफेक झाल्यानंतर हा आणखी एक कडक शॉट आहे. 2 चेंडू मध्ये नक्कीच या डॅडी चषकाच्या फ्लॅगवर चेंडू आढळलाय. आणि मोरेश्वर विठ्ठल स्मृती चषकाच्या या बॅनरला धडकलाय अगदी. आणि समालोचन कक्षाला ही मिळाली अनोखी भेट आहे. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावांचा चोप दिलाय सध्या तरी साहिलला. ऑफटॉपच्या बाहेर, परंतु नो चेंडू आहे की काय, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फेकलाय की काय, आणि नो चेंडू. यस, पंचांचं लक्ष देखील मोठं आहे आणि त्यांनी सांगितलं फ्री हिट ऑन असणार आहे. नो चेंडू घोषित केलाय. साहिलला मात्र दंडित केलं गेलंय. लल्ला, काय करताव तुम्ही? लवकर सामना खपवा, तुम्ही वाढवताव सामना. 1 धाव पूर्ण होईल तोपर्यंत नशीब नाईक चेंडूला आडवेल, फेकेल. 1च धाव. 17 धावा धापटलावर मोठे फटके मारावे लागतील. विजय आणि पराजयामधला अंतर कमी करायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर किती स्कोर आहे आपल्या समोर हे विचार सोडून मैदानात फक्त आक्रमक फटके खेळावे लागतील. ऑफटॉपच्या बाहेर पुन्हा एकदा साहिल, मी म्हणतोय लांब लचक षटक फेकायला तयार झालाय. आणि चेंडू अवांतर म्हणजे 18 धावा धापटलावर 50 ते 60 धावा जर करता आल्या तर भवरा संघ देखील एक चांगला खेळ करून जाईल मैदानावरून. पूर्वार्धामध्ये काय घडलंय विसरावं लागेल. ओ हो, भन्नाड वेग पुन्हा एकदा ऑफटॉपच्या बाहेर. आणखी एक वाईट चेंडू. साहिल, जबरदस्त चेंडू. अगदी चेंडू नक्की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता साहिलचा, मात्र चेंडू जातो तो निर्धाव. दबाव आहे, परंतु दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. लास्ट सेकंडला फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल, ज्यांना आदेश ना
सांगितलंय 2 चेंडूवर मी षटकार चौकार मारू शकतोय, मग त्याला स्ट्राईकवर का आणलं जात नाहीये? आदेश देखील दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा धापडल्यावर बघायला मिळतात. माझे स्कोरर मित्र सांगतायत 19 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ धावा खर्च झाल्या होत्या 5, या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यात आणि नक्कीच चांगली गोलंदाज घेताना दिसेल. प्रचंड मोठा भन्नाट वेग आहे आज. मात्र द्रोणागिरी एंड कडून अगदी येईल. उरण एक्सप्रेस नाही म्हणता येणार तिला, आपण दादर एक्सप्रेस म्हणूयात. की उरण वरून थांबेल, जायला थांबायला कुठं जाईल? की हमरापूर फाट्यावर जाईल, की जित्याला जाईल, की अगदी दादर गावात जाईल, ते बघायचं आहे. पोलीस मित्र नितेश दादा दिसत नाही आज. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे नितेश. नितेश नाही आहे. येस, तो देखील सामना बघत असेल दादा. त्यांचेही शुभेच्छा आल्या दादर संघाकरिता. भन्नाट वेग हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु झेल पकडावा लागेल. मयूर दिसेल आणि मयूरनं झेल पकडलाय आणि बाद होईल फलंदाज आदेश मैदानाच्या बाहेर. अमित शेलार मैदानाकडे दाखल झालाय. 106 धावांचा डोंगर फोडायचा होता, परंतु डोंगर फोडताना काय घडलंय? अतुल देखील आदेश बाद झालाय. सुरुवातीचा दगड थोडासा मुरबाड वाटला, मात्र बाकीची माती आता कशी निघते ते बघायचं आहे. थोडासा प्रतिकार करावा लागेल. डावखुरा फलंदाज आलाय मैदानामध्ये अमित शेलार. त्याच्या विरोधात कामगिरी करावी लागेल नशीब नाईकला. मोठमोठ्या व्यावसायिक दर्जाच्या खेळ स्पर्धांमध्ये ही एक्सप्रेस धावताना दिसतीये. जास्त वेळ दौडू नका, लवकरात लवकर सामना चालू करा, कारण वेळ वाचला पाहिजे. आयोजकांच्या वतीनं सूचना येतात आम्हाला. ओ फटका क्लास आहे, नो लुक शॉट आणि चेंडू जाईल, फरार होईल. वन बाउस सीमारच्या पलीकडचा चौकार. या चौकारानं धावा धापटल्यावर बघायला मिळतात 23. त्यांचा स्कोअर जो असेल तो 60 ते 70 धावा करता आल्या तर प्रयत्न केला जाईल, कारण या धावा तर अपेक्षित असणार आहे. उत्तर द्यावं लागेल, कारण एवढ्या लांबवरून आम्ही देखील का आलोय आणि आमच्याकडे देखील दमखम आहे. शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा स्लोअर वेगावर नियंत्रित ठेवलंय. या वेगावर नियंत्रण ठेवल्यानंतर घडलंय काय? अमित शेलार देखील बॅक टू द पॅव्हिलियन बघायला मिळेल. परतीचा प्रवास अमित शेलारचा देखील बघायला मिळतोय. यस, शिंदेशाही हातोडा मैदानाकडे रवाना झालाय, अर्थात सतीश शिंदे मैदानाकडे रवाना झालेत. त्यांना आता हातोडा स्टाईलने फलंदाजी करावी लागेल. दादा होईल की नाही मला माहिती नाही, परंतु प्रयत्न करावे लागतील. तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. करण दादा आलेत जेवून. दादा करण दादा आलेत, खुश आहेत, प्रचंड खुश आहेत. जाणता राजा दादर संघाला त्यांनी इथं आणलंय आणि त्यांचा विश्वास संपादित केलाय त्यांनी. अफलातून फलंदाजी बघायला मिळेल बादल मात्रेच्या माध्यमातून. ओहो, भन्नाट वेग बघा. एक चेंडू 65 किलोमीटरच्या परावरनं फेकतोय, दुसरा चेंडू 152च्या स्पीडनं फेकतोय. हे व्हेरिएशन आहे, ही मुलुक मैदानी तोप आहे. म्हणून हिला नाव मी दादर एक्सप्रेस म्हटलं होतं. अंडर 19 ला खेळताना हा संघ माझ्या गावात खेळत होता. विजेतेपद मिळवता आलं नव्हतं, परंतु या संघानं छाप सोडली होती. एक हिरा मिळवून दिला होता दादर संघाला आणि तो हिरा आज चमकताना दिसतोय. अजून एक भन्नाट, परंतु तो खोदून काढलाय चेंडूला. एक धाव मिळतीये.
एका धावेने संघ पुढे सरकलाय, संघ मात्र पोहोचलाय 24च्या घरात। 106 धावांना उत्तर देताना 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय। 24 धावा धापटल्यावर पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 14 आणि नंतर फक्त आणि फक्त 5च धावा। 2 गड्यांना गारद केलंय नशीब नाईकनं, परंतु आता 12 चेंडू आणि विजयाकरता अजूनही बऱ्याचशा धावा हव्यात। या दरम्यान शेलघर गावचे सुपुत्र अर्थात चांगुकाना ठाकूर विद्यालयाचे क्लर्क भरत भगत सरांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्या। ते देखील सामना लाईव्ह ते आमच्या कॉलेजमध्ये बघतायत। सुट्टी का घेतली त्याचं हे उत्तर आहे। सुट्टी घेतली नसती तर बादल मात्रेची खेळी मला बोलता आली नसती आणि निकेत आणि भागेश ठाकूर यांच्या या मोठ्या स्पर्धेमध्ये मी आलो नसतो। सतीश शिंदे राम आहे तिथं, पर तो पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि 11 नंबरची जर्सी सांगते की सामना तुम्ही का लांबवता। प्रवीण दादा बरोबर ना, सामना लवकर झाला पाहिजे। त्यांना माहिती आहे लवकरात लवकर कसं जाता येईल आपल्या गावामध्ये, चांगल्या सुपर 4 मध्ये दाखल व्हायचंय म्हणून प्रयत्न केले जातील। 9 नंबरची जर्सी ओहो अगदी रनरवा चेंडू घेतला, परंतु मयूर आहे तो परत क्या गम आहे आणि तो तिसरा झेल टिपतोय। लाजवाब हाताला फेविकॉल लावलाय का रे, ऐ सुटतच नाही। तिसरा झेल तर तुम्ही मयूरकडं विचारलात की फेविकॉल लावलास का, परंतु मयूर हा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु साजेसा त्याच्याकडून खेळ होत नाही, परंतु टीमने त्याची साथ सोडलेली नाही। मैदानात तो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत का होईना परंतु चांगला योगदान देतोय। अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये घडतच असतात। जबरदस्त चेंडू ब्लॉक कॉलचा येणारा प्रत्येक गोलंदाज आपल्या वेगावर नियंत्रण ठेवतोय, गिरफ्तार करतोय। मी म्हणेन वानखेडे स्टेडियमवर गॉड ऑफ क्रिकेटची टिंगल केली होती, आठवतंय का? तेच मैदान आहे ज्या मैदानानं निरोप समारंभ साजरा केला, ज्यानं जगाला दाखवून दिलं की क्रिकेट कसं खेळावं, त्याची टीरे उडवली, टेर घेतली होती। तर मी म्हणेन दादर संघाच्या संघ नियोजनाबद्दल सांगेन की खरंच चांगला निर्णय त्यांनी घेतलाय। अप अँड डाऊन हे येतच असतात आपल्या आयुष्यामध्ये, परंतु तरीही त्याच्यावर विश्वास संपादित केलाय, हे खूप चांगली बाब आहे। फटका क्लास आहे, कारण हा फलंदाज कसा फेकून दिलाय लॉंगॉनच्या ठोक्यावरून। इट्स अ बिग हिट, षटकार। सोल्जर चित्रपटातील हे गीत आहे। बॉबी देओल आला, चमकला, प्रीती झिंटा लिलीच्या एका जाहिरातीनं पुढे आली, ती हिरोईन ठरली। दादा बरोबर खरं आहे, काय त्यात बरोबरच आहे ना। काय कोणाची वेळ कधी येईल सांगता येत नाहीये। तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची संधी सोडू नका। जेल सुटला नाहीये, अभिजित डॉक्टर तिथं आहेत, परंतु एक धाव मिळेल, नाही घेतली। त्यांना फक्त आता षटकार चौकाराची भाषा बोलायची आहे फक्त, बस। जे बादल मात्रेने केलं होतं ना ते मला करायचं आहे, परंतु गोलंदाज चाणाक्ष आहेत, रडारवर चेंडू येऊ देत नाहीये। खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडलीये, म्हणून उत्तरार्धामध्ये तसं काही घडू देत नाहीये। याचं कारण चांगली गोलंदाजी आहे। ब्लॉक कॉलचा चेंडू, वा भन्नाड वेग, बंदुकीतून निघालेली गोळी। 11 नंबरची जर्सी अगदी इंडिया गेट मधून चेंडू फरार झालाय आणि एकच धाव असेल। धावा धापटल्यावर बघायला मिळतील डबल 3, 33 नंबर, अर्थात हार्दिक पांड्याचा तो नंबर आहे। आयोजक सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण आराम पाहिजे, आणि एका बाजूला लालचंद गावण सर आणि रुपेश म्हात्रे सरांनी खूप अथक परिश्रम केले। सरसाव मारण्याचा प्रयत्न, वेग काढून घेतला आणि डान्सिंग डाऊन द ग्रेट जो फटका खेळायचा होता त्याला थोडस थांबवलंय। षटक क्रमांक 4 संपलंय आणि धावा केवळ आहेत धावपटलावर 33। शेवटचा हाणावरीचं एक षटक आहे असं समजा, आणि विजयाकरता अजूनही 60 धावा करायच्या आहेत असं समजा, आणि अजूनही काहीशा धावा करायच्या आहेत असा आपण विचार करूयात।
73 धावांची अजूनही गरज आहे. एक षटक 73. 73 धावा अजूनही करायच्या आहेत. शेवटचं षटक घेऊन आलाय प्रवीण. दुसरं षटक टाकायला कोणी तयार नाही का दादा? असं करू नका, सगळ्यांना संधी काय. फटका क्लास आहे आणि म्हणून फेकून दिलाय. मयूर काय काम नाही भाई. षटकार. सचिन काय खेळतोय. 15 धावांवर स्लोअरमनचा वापर. इनर एज लागली आहे आणि बॅटची कळा आणि पकडलाय झेल आणि अतुलनं झेल पकडलाय म्हणून बाद व्हावं लागेल. ज्यानं 15 धावांची विस्फोटक खेळी केली, 2 षटकार, तो मात्र मैदानाच्या बाहेर. जरी आला तरी आयोजकांच्या वतीनं 2000 महेंद्र शेलार करता केवळ. आणि रिव्हर्स मारला तर 5000. एटीएम खुले झालेत. भागेश ठाकूर आणि आयोजकांचे एटीएम खुले झालेत. आलाय का लांबी किती, उंची किती. सोर बाबा एकदा 3000 आणि 5000 अजून आहेत. स्ट्राईक घे. नाही वाचण्याकरता लावलेच नव्हते दादा, लावलेच नव्हते. कारण बक्षीस लावायचं तर वाघाचं काळीज असावं लागतं. तयारच आहे, तेच म्हणतोय. वाचले बिचले काही नाही. ते अजूनही सांगता स्ट्राईक मिळू दे, महेंद्रला स्ट्राईक मिळू दे असं सांगतायत. हो नक्कीच सुंदर चेंडू. 11 नंबरची जर्सी प्रवीण. मी स्वतः प्रवीण ठाकूर. माझ्यासोबत जोडले गेलेत निकेत मोकल. बाद दादा काय झालं नक्की खरं सांगा. बॅट कट. येस इकडं जर्सी 15 नंबरची जर्सी बघितलीत का हो? हा तिकडे आहे. स्क्वेअर लेगला आहे का फाईन लेगला? येस अर्धवर्तुळामध्ये आहे. ओहो बॅटच्या रडार. अरे दादा महेंद्र दादाला स्ट्राईक दे. काही नका आउट करू रे बाबांनो. 5000 रिव्हर्स. काही पण करा, अर्धी फी मिळली पाहिजे. काय पण होऊ दे. एक षटकार 2000. रिव्हर्स अटेम्प्ट केला 5000. सोपं नाहीये दादा. माराला चेंडू टाकू नको सांगून ठेवतोय. 5000चा मोह आवरता घेतलाय आणि चेंडू जातो तो निर्धाव. आणि अशा रीतीने सामना संपलाय. चांगला खेळ झाला, परंतु अजूनही चांगला खेळ करता आला असता. खर तर भवरा संघ थोडासा त्या तडाख्यातून सुटलाच नाहीये. ही बॉडी लँग्वेज सुस्त ठेवली आणि म्हणून बादल मात्रेचं कौतुक करेन. पुढच्या स्पर्धेकरता दादा भवरा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. नाणे फिक्स झाले. हॅलो डीजे रामला विनंती आहे, ऑपरेटर जरा आमच्या दोन्ही माईकला आवाज द्या व्यवस्थित. आता खूप रंगात येतील सगळ्या मॅचेस. आम्हाला आवाज दिलात ना सगळं, म्हणजे जसं गाडी असते ना, गाडी ती गाडी कोणत्या मालकाची आहे मला महत्वाची नसते. जेव्हा ड्रायव्हर असतो ना तो ड्रायव्हर महत्वाचा असतो आणि मग तो सुखरूप न्यायचं की नाही ते तू, म्हणून तुम्ही आमच्यासाठी ड्रायव्हर आहात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भवरा टीम. जाऊ नका दादा, मोठी मॅच आहे. हँडशेक करा प्लीज 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 प्लीज. हँडशेक करायला हरकत नाहीये दादा, मोठी स्पर्धा आहे. काय पण असो हँडशेक मैदानात